आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ग्रॅनी आजी तू कशाला इथे आली आहेस? मी सांगितलं ना मला नाहीये इंटरेस्ट तुझा प्लॅन ऐकण्यात, काहीच इंटरेस्ट नाही, प्लीज गो। हो पण मी फक्त म्हणते तुला चल तू माझ्यासोबत। काय रे, अनिकाची एंगेजमेंट झाली नाही पण तिने दिलेला लाडू मस्त होता। हो ना यार, तिने दिलेले गिफ्ट पण एकदम नकली निघाले, सेम तिच्या साखरपुड्यासारखेच। कोणाला चिडवतोयस? हा, तुझी हिम्मत कशी झाली? मला चिडवतोयस? मला चिडवतोयस? आय विल किल यू। अनिका सोड 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 सोड, हे असं सगळ्यांच्या थोडी नाही लागायचं मला। ग्रॅनी आजी तू मला थांबवतेस? ग्रॅनी आजी तू पाहिलं नाही त्याने काय केलं? मला चिडवलं मला, आणि तू त्याला बोलण्याच्या ऐवजी मला बोलतेस? हाऊ कॅन यू डू दॅट? तू किती युजलेस आहे यार, तू कसं काय मला थांबवू शकते? का असं करतेस तू? मला तुला हेच सांगायचं होतं की ह्या लोकांशी बोलण्यामध्ये अर्थ नाहीये। हे म्हणजे कसं चिखलात दगड मारल्यासारखा आणि तो चिखल आपल्या संघावर उडवल्यासारखं होतं, म्हणून सांग। ग्रॅनी आजी ओपन युअर आईज, इट्स विंटर, रेनी सीझन नाहीये इथे, चिखल कुठे मिळणार आहे मला? आणि ती म्हण आहे म्हणजे उपमा देऊन मी तुला सांगत होते। या वेळेला उपमा काय बोलू? तू Devs, wait! I hate you, Granny आजी. काय मुलगी? माझी नात म्हणायची पण मला लाज वाटते खरंच। आजी एवढी हुशार आणि ही नात साधे साधे शब्द कळत नाहीत। काय करणार, रागिणीवर गेली। हाय आई, जे झालं ते झालं, आता त्यावर विचार करत नको ना बसतोस प्लीज। विचार करू नको तर काय करू? गुरुजी सुद्धा म्हणाले होते ना तुमची मोठी नात येईल म्हणून। पण आई, त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं आपल्याला की आपल्याला तिला ओळखता आलं पाहिजे। याचा अर्थ राजन, माझी मोठी नात आपल्या आसपासच असेल पण आपण तिला ओळखू शकत नाही हो। असंच झालं असावं कदाचित। अरे साहेबा, असं दरवाजात का उभा आहेस? ये आत ये। ये बस। सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण अर्जंट सह्या हव्या होत्या। अरे बस तरी, आणि एवढं औपचारिक का बोलतोयस? तू काय परकायस का? मी आणि राजन माझ्या मोठ्या नातीबद्दलच बोलत होतो। हो, ते आलं लक्षात माझ्या। बरं मला सांग, तू काय घेणार? चहा, कॉफी? नाही सर, खरंच नको, थँक्यू। नक्की? हो सर। बाहेर जायचं, बाहेर। ऐकू आलं? बाहेर व्हायचं। कावछाप, तू कुठे चालली? मला तुझ्याशीच बोलायचंय। बस। अच्छा, मोठ्यांनी आधी बसल्यानंतर मग बसणं। बस। काय नाव काय? कमळी मोहिते, या कॉलेजची GS, उत्तम कबड्डीपटू, निडर, निर्भीड, धाडसी। काय मुलगी आहेस का तू? खरं आतापर्यंतचे माझे सगळे प्लॅन्स फिसकटवलेस तू। सतत माझ्या अनिकाच्या मध्ये मध्ये करणारी, कोण तो चरण, त्याला शोधून आणून तू माझ्या अनिकाचा साखरपुडाच मोडलास। वा, म्हणजे या सगळ्यामध्ये ना तू कशी हिरो झालीस, हिरो। काय बोलू? लायब्ररी आहे, किती कौतुक करू आणि काय बोलू तुझ्याबद्दल, सांग ना। आजी,
मी खोट्याच्या बाजूने उभं राहून सगळं करत होतो. मग माझं काय चुकलं? लायब्ररी मोठ्याने बोलायचं नाही. तुला ऋषी आवडतो, त्याच्याबरोबर लग्न करायला आवडेल तुला. मी काय म्हणत होते राजन, असा दुसरा कुठला उपाय नाही का जो करून आपण माझ्या मोठ्या नातीला शोधू शकतो, ओळखू शकतो? आई खरं सांगू, मला आत्ता तरी दुसरा कुठला मार्ग दिसत नाहीये. सॉरी, पण मी काही सुचवू शकतो का? अरे हो, सुचव ना. तू उपाय सुचवलास आणि त्यामुळे जर माझी मोठी नात मला सापडली ना, तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही साहेबा. अहो आजी, असं काय बोलताय? म्हणजे हे बघा सर, माझ्या ना ओळखीचे एक स्केच आर्टिस्ट आहे. म्हणजे तो काय करतो, वर्णनानुसार किंवा आई वडिलांच्या फोटोनुसार तो मुलांचे असे स्केचेस बनवू शकतो. म्हणजे मला नीट कळलं नाही. तुला असं म्हणायचंय साहेबा की राजनचा आणि माझ्या मोठ्या सुनेचा जर चेहरा दाखवला त्या आर्टिस्टला तर तो माझ्या मोठ्या नातीचं स्केच काढू शकेल? हा, 100%. खरंच हे असं होऊ शकतं? हो सर. म्हणजे कसं आहे, वर्णनावरून किंवा तुमच्या दोघांचा फोटो जर त्याच्याकडे दिला ना, तर तो त्या 1-2 असेल किंवा त्याला जोपर्यंत वाटत नाही की बाबा एक सिमिलर चेहरा तयार झालाय, तोपर्यंत तो एक स्केचेस काढत राहील. म्हणजे त्यात तो तरबेज आहे बरं का. म्हणजे मध्यंतरी पोलीस केस झाली होती ना, त्यामध्ये सुद्धा आरोपीचे त्यानं फोटो असेच केसेस बनवून दिले होते आणि 90% खरा चेहरा त्यानं बनवून दिला होता आणि तो आरोपी पकडला गेला होता. मग कधी कसं भेटायचं त्या आर्टिस्टला? ठीक आहे, मी एक काम करतो, लवकरात लवकर आपली एक मीटिंग फिक्स करतो. ठीक आहे. हो, चालेल की. ही लोक काय बोलत असतील? काहीतरी सिक्रेट बोलतात हे मात्र नक्की. तो आहेस तसा कोणालाही आवडण्यासारखा, देखणा, सुंदर. पण कसं आहे ना कमळी बेटा, प्रत्येकाने आपली पायरी ओळखून असलेलं जास्त बरं, नाही का? तुला तो आवडत जरी असला तरी त्याच्याशी लग्न करायची तुझी लायकी आहे का, नाही ना? तेही तपासून बघायला पाहिजे. तो तुझ्याशी बोलतो, चांगला वागतो म्हणून तू त्याला आपलंसं करायला बघतेस? अरे बाळा, तो महालामध्ये वाढलाय आणि तू गावाकडच्या त्या झोपडी वजा घरात मोठी झालेली. नाही, पण मला एका गोष्टीचं मात्र खूप कौतुक आहे. आपली स्वतःची ऐपत नसताना, कुवत नसताना सुद्धा जी माणसं अशी मोठी मोठी स्वप्न बघतात ना, मला खूप खूप आदर आहे त्यांच्याबद्दल. खूप कौतुक वाटतं मला, तसं मला तुझं वाटतं. तुझ्यामध्ये ना खूप जिद्द आहे, अशी आग आहे. खरं तर तू आणि मी ना सारख्याच आहोत. पण कसं आहे बाळा, तू ना अजून अशी कच्च्या बच्चा आहेस. मी माझी जी स्वप्न आहेत ना त्यांना असं रियालिटी बनवलीस.